नमस्कार. आज आहे भीष्म अष्टमी. आजच्या दिवशी पितामह भीष्मांनी कुरुक्षेत्रावर आपला देह ठेवला होता. महाभारताचे युद्ध 18 दिवस चालले. पैकी 10व्या दिवशी अर्जुनाकडून पितामहांना असंख्य बाण लागले आणि ते शरपंजरी झाले. परंतु शरपंजरी झालेले असताना त्यांनी युधिष्ठिराला, हे युधिष्ठिरा, जिकडे श्रीकृष्ण आहे तिकडे विजय आहे. हे युद्ध तर पांडवच जिंकणार आणि भगवंताच्या स्तुतीपर सहस्र श्लोकांचं एक स्तवन केलं होतं. तेच हे विष्णू सहस्रनाम जे पितामहांनी शरपंजरी असताना युधिष्ठिराला सांगितलं. विष्णू सहस्रनामाचा पाठ एकादशीच्या दिवशी विशेषतः घराघरात होतो आणि त्याचं पुण्य अतिशय अलौकिक असतं. विष्णू सहस्रनाम शरपंजरी पितामहांनी सांगितलं. विचार करा, शरपंजरी असताना त्यांना किती असंख्य वेदना होत असतील, दाह होत असेल, परंतु प्रभूच्या नामाने तो दाह कमी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि भीष्मांच्या मुखातून तो विष्णू सहस्रनाम बाहेर पडले. आज तोच दिवस आहे ज्या दिवशी शरपंजरी असलेल्या पितामह भीष्मांनी आपला देह ठेवला. पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, नक्की चेक करा. धन्यवाद.